Hello my dear students. Now today we are going to study remaining part of this chapter which is the circle. बघा आता सर्कल चॅप्टरचा हा जो राहिलेला पार्ट आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आतापर्यंत तुम्ही भरपूर मज्जा केली असेल बघा, दिवाळीच्या सुट्ट्या एन्जॉय केले. आता सर्व काही जे आहे तुमचा एन्जॉय जो आहे सगळं आता बाजूला ठेवायचं आणि फक्त आता अभ्यास आणि तुम्ही आता बाकी कुठलाच विचार करायचा नाही. फक्त अभ्यास एक अभ्यासात आपल्याला करायचा आहे. ओके, तर 2-3 महिन्यानंतर आता ऍक्च्युअली तुमची डेट पण आलेली आहे बघा आता एक्झामची. मे महिन्याच्या एंडिंग मध्ये तुमच्या एक्झाम्स कंडक्ट केल्या जाणार आहेत. बरोबर आहे. जो काही सिलेबस कमी झालेला आहे तो पण तुम्हाला सांगितलेला आहे. फक्त मॅथ्सचा आपण ऑलमोस्ट सगळा सिलेबस कंप्लीट करू आणि नंतर जो काही पार्ट तुम्हाला एक्झामला येणार आहे त्याच्यावर जास्त फोकस करूया आपण. ठीक आहे. आता बघा, सी हियर नाउ वी विल स्टडी वन ऑफ द कॉन्सेप्ट. आता एक कॉन्सेप्ट जे आहे बघा, मागच्या लेक्चर्स आता ह्याच्या लास्ट लेक्चरच्या नंतरचं आता हे लेक्चर जे आहे ह्याच्यामध्ये मी पुढचा पार्ट कंटिन्यू करतोय बघा. त्यामध्ये बघा, सपोज देयर इज वन ऑफ द सर्कल गिवन. बघा असा एक सर्कल दिला असेल सी. सपोज देयर इज अ सर्कल, असा सर्कल आहे आणि ते सपोज अशा दोन कॉर्ड्स आहेत बघा. तर पहिली AB आणि दुसरी CD अशा दोन कॉर्ड्स आहेत बघा. इथे आहे ही AB आणि इथे आहे CD आणि इथे हा E आहे बघा. E इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि त्याचा सेंटर जो आहे बघा, E समजा मी इथे लिहितो E आणि हा सेंटर जो आहे पॉइंट ऑफ ह्या सर्कलचा सेंटर इथे आहे. मग आता आपल्याला जर अँगल विचारला, अँगल AEC विचारला असेल बघा, मग कसं काढता येईल आपल्याला बघा. आता ह्या समजा दोन कॉर्ड आहेत C, कॉर्ड AB अँड कॉर्ड CD. AB आणि CD ह्या दोन कॉर्ड एकमेकींना इंटरसेक्ट करतात E पॉइंट मध्ये. मग आपल्याला आता काय करायचं आहे, इथे अँगल AEC करायचा आहे. AEC मग बघा आता इथे अँगल AEC इज इक्वल्स टू बघा बरं का आता AEC काय आहे, AEC बघा AEC हा वाला अँगल, हा अँगल आपल्याला फाइंड करायचा, हा AEC बरोबर आहे पहिला अँगल. आणि आणखी काय फाइंड करायचं आपल्याला, हा अँगल AEC नंतर बघा इथे हा असा अँगल आपल्याला फाइंड करायचा AEC. तर तो कसा मिळणार, तर हा अँगल इज इक्वल्स टू हा BED किंवा DEB. मग इथे म्हणायचं इज इक्वल्स टू अँगल बघा AEC म्हणजेच BED किंवा DEB. अँगल DEB इज इक्वल्स टू आता बघा बरं का हाफ टाइम्स. आता हाफ टाइम्स काय आहे बघा, तर हे हा अँगल आपण फाइंड करतो, हा म्हणा किंवा हा म्हणा, दोन्ही अँगल सेम आहेत, इक्वल आहेत. तर कसं फाइंड करणार हा अँगल, तर आर्क AC प्लस आर्क DB म्हणजे हा आर्क AC आणि हा DB ह्या दोघांची सम करायची, ऍडिशन करायची आणि त्याला हाफ ने मल्टिप्लाय करायचं म्हणजेच हाफ टाइम्स. बघा इथे काय म्हणणार आपण, मेजर आर्क मला हा अँगल पाहिजे ना हा वाला, म्हणजे हा आर्क प्लस हा आर्क. मग आर्क AEC इज इक्वल्स टू हा आर्क इज इक्वल्स टू AC प्लस DB. मेजर आर्क AC बघा, मेजर आर्क कोणता AC प्लस मेजर आर्क DB प्लस मेजर आर्क DB. कळलं बघा, जर हा अँगल हवा असेल तर हा आर्क प्लस हा आर्क या दोघांची सम, ह्याची आणि ह्याची सम करायची, त्याला हाफ ने मल्टिप्लाय करा. आता दुसरा बघा, हे झालं पहिलं. त्यातलं आता सेकंड कसं, जर तुम्हाला हा अँगल विचारला आता बघा, हा वाला हा अँगल किंवा हा अँगल विचारला असेल बघा AED, अँगल AED इज इक्वल्स टू बघा AED इज इक्वल्स टू BEC हा वाला BEC म्हणजे हा घ्यावाचा किंवा हा घ्या BEC. अँगल BEC इज इक्वल्स टू इथे बघा हाफ टाइम्स, इथे सुद्धा काय मग आता हा अँगल घेतला म्हटल्यावर हा आर्क प्लस हा आर्क म्हणजे AD प्लस BC. आर्क मेजर आर्क बघा कोणता आहे AD, मेजर आर्क AD प्लस मेजर आर्क बघा AD प्लस दुसरा BC, मेजर आर्क BC. हे दोन कळतंय का बघा, लक्षात येते का, AD प्लस हा BC, AD प्लस BC हे दोन आर्कची सम आणि आपण त्याला 1/2 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, हे झालं. आता जर त्या दोन कॉर्ड एकमेकांना इंटेरियर पार्ट मध्ये इंटरसेक्ट करत असतील तर, म्हणजे बघा ह्या दोन्ही कॉर्ड एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करतात, सर्कलच्या आतमध्ये. आता जर त्या कॉर्ड सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट करत असतील बघा, आता नेक्स्ट इथे दाखवतो मी तुम्हाला. हे सपोज देयर इज अ सर्कल लाइक दिस. This is one of the circle in which see
there are two chords. Suppose this one is the first chord and this is second chord. हे दोन chords आहेत बघा. इथे समजा आपण असं म्हणूया AB, इथे समजा CD आणि इथे हा पॉइंट E आहे असं आपण घेतलं. तर काय करता येईल बघा बरं. या ठिकाणी आपल्याला कोणता अँगल फाइंड करायचा आहे. अँगल कोणता BED हा वाला अँगल कसा काढता येईल बघा बरं. मग बघा AB आणि CD there are two chords, these two chords. They are intersecting each other at point E, which is in the exterior of the circle. सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट. इथे कुठं होतं सर्कलच्या आतमध्ये इंटरसेक्ट. इथे सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट करतात. मग काय आता अँगल बघा BED. मग इथे म्हणायचं therefore angle BED is equal to बघा अँगल कोणता BED. अँगल BED. अँगल BED. मग हा जो BED आहे बघा हा अँगल. मग हा BED काय करतो. अँगल BED is equal to हाफ टाइम्स बघा हाफ टाइम्स काय BED म्हणजेच हाफ टाइम्स काय करायचं. हा मोठा जो आहे त्यातला आर्क बघा ह्या मोठ्यातला हा छोटा मायनस करायचा. आर्क BD मायनस आर्क AC. इथे म्हणायचं मेजर आर्क BD मायनस मेजर आर्क बघा BD हा आर्क मायनस AC मायनस मेजर आर्क AC. इथे एक लक्षात बघा अँगल BED अँगल BED is equals to काय मेजर आर्क BD मायनस मेजर आर्क AC. BD मायनस AC. या BD तनं हा AC जर मायनस केला तर आपल्याला काय मिळतो BED हा अँगल मिळतो. कळलं सर्वांना. हे दोन फॉर्म्युले अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते व्यवस्थितपणे लर्न करून ठेवा. ओके. आता बघा बरं बाळांनो नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे प्रॅक्टिस सेट 3.4 मधला पहिला क्वेश्चन. चला तर मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चनला स्टार्ट करूया. तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय. क्वेश्चन नंबर बघा 3.4 प्रॅक्टिस सेट 3.4 मधला फर्स्ट क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट 3.4 क्वेश्चन नंबर 1 काय दिलंय बघा. इथे असा एक सर्कल दिलेला आहे बघा. सी देयर इज अ सर्कल सी. सर्कल इज गिवन लाईक दिस. असं सर्कल आहे. या सर्कल मध्ये बघा AB इज द कॉर्ड. इथे अशी AB नावाची कॉर्ड आहे. पुढे बघा O इज द सेंटर. हा O सेंटर आहे बघा. हे असं आणि असं जोडलेलं आहे बघा OA आणि OB. नंतर इकडे हा C असा पॉइंट आहे त्याला इकडे जोडायचंय. इथे या C ला असं जोडायचं. इथे काय हा C बघा ACB आणि AOB असं दिलंय बघा. तर मग काय करायचं ते इन द फिगर 3.56 इन अ सर्कल विथ सेंटर O. सर्कलचा सेंटर काय आहे O आहे. लेंथ ऑफ कॉर्ड AB इज इक्वल्स टू द रेडियस ऑफ द सर्कल. बघा आता ही जी AB आहे ना ही AB इज इक्वल्स टू रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे त्या AB ची लेंथ त्या सर्कलच्या रेडियस इतकी आहे. फाइंड द मेजर ऑफ द अँगल ईच ऑफ द फॉलोइंग. बघा आता पहिलं अँगल AOB फर्स्ट अँगल AOB सेकंड. दुसरं काय बघा पहिलं AOB झालं. दुसरं ACB अँगल ACB तिसरं आर्क AB आर्क AB चौथं आर्क ACB चौथं आर्क ACB आर्क ACB. आता बघा बरं काय करता येईल हे आपल्याला फाइंड करण्यासाठी. लक्षात घ्या कसं फाइंड करायचं आपल्याला ते कळणं गरजेचं आहे बघा. मग आता काय करू शकतो आपण इथे. तर बघा आता हा इथे जो आहे हा A हा A इथे जो आहे हा B. आपल्याला काय करायचं आहे हा AOB याच्यात समजून घ्या एकदा. तर AB काय इक्वल्स टू रेडियस. दिस इज ऑल्सो रेडियस. बघा ही OA रेडियस आहे OB पण रेडियस आहे आणि AB पण रेडियस. तिन्ही पण ही रेडियस इक्वल आहे ना. जर हे फाय तर हे सुद्धा त्यांनी म्हटले त्या रेडियस इतकंच म्हणजे हे पण फाय. तिन्ही फाय 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 म्हणजे काय इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. आपण इथे सांगूया इन ट्रायंगल OAB. इथे बघा इन ट्रायंगल OAB. आता या OAB मध्ये बघा OAB मध्ये OA इक्वल्स टू OB. OA सेक OA
is congruent to sec OB. याला रिझन काय? रेडाय ऑफ सेम सर्कल्स. रेडाय ऑफ सेम सर्कल. रेडाय ऑफ सेम सर्कल, एका सर्कलचा रेडियस. आणि मग नंतर बघा AB. but AB is equals to length of radius. AB is equals to length of radius. हे given त्यांनीच दिले ना AB ही. AB ची लेंथ काय? रेडियस चे इक्वल. म्हणून therefore OA, OB आणि AB इक्वल. therefore OA is equals to OB दुसरी आणि is equals to तिसरी AB. ह्या तिन्ही इक्वल आहे. कारण बघा ह्या दोन तर रेडियसच आहे आणि त्यांनी म्हटलं AB पण तिच्या इतकी रेडियस इतकी म्हणजे तिन्ही इक्वल. मग OAB therefore triangle OAB is an equilateral triangle. तो ट्रायंगल कोणता आहे? इक्विलॅटरल. आपल्याला विचारलं काय? अँगल AOB. मग अँगल AOB हा अँगल किती आहे बघा बरं? AOB हा अँगल किती आहे? 60 डिग्री. therefore angle AOB is equals to 60 डिग्री. का बरं 60 डिग्री आला? बघा बरं AOB अँगल AOB 60 डिग्री का आला? त्याला रिझन काय? अँगल ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. व्हेरी गुड. मग बघा इथं म्हणायचं काय तो? अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. अँगल ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे तो इक्विलॅटरल ट्रायंगलचा अँगल आहे. अँगल ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. हा AOB हा जो अँगल आहे तो कशाचा अँगल आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणून तो 60. हा ट्रायंगल इक्विलॅटरल म्हणून तो अँगल 60. आता नेक्स्ट बघा अँगल ACB. दूसरा सेकंड अँगल ACB. आता ACB कुठे आहे बघा? हा ACB. आता हा ACB काढण्यासाठी आपल्याला AB माहित पाहिजे. ह्या AB चा अर्धा हा इन्स्टंट अँगल थेरम. आपण पहिला काय करू? AB फाइंड करू. इथं म्हणायचं आर्क AB इज इक्वल्स टू अँगल AOB. मग इथं आपल्याला आर्क AB म्हणून जातो तिसरं. म्हणजे बघा दुसऱ्याच्या ऐवजी आपण तिसरं घेऊ पहिला. थर्ड बघू आपण. थर्ड काय आले बघा? हा आर्क AB. आर्क AB कसं काढणार? तर अँगल AOB इज इक्वल्स टू आर्क AB. इथे म्हणा मेजर आर्क AB is equals to measure arc AB is equals to measure angle AOB. Measure angle AOB. हे दोन्ही इक्वल. हा अँगल आणि हा बघा ना हा अँगल याच्याशी इक्वल. तर याचं डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क काय एक्झॅक्टली? डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क म्हणजे मायनर आर्कची डेफिनेशन. जर हा जेवढा असेल तेवढाच हा अँगल असतो. ओके म्हणजेच हा किती मग अँगल 60. मग AB आर्क सुद्धा 60. बघा AOB किती आहे? 60. दॅट इज इक्वल्स टू 60 डिग्री. देयरफॉर मेजर आर्क AB. बघा मेजर आर्क AB किती आलाय? AOB 60 म्हणजे हा 60 आला. AB इक्वल्स टू 60. इथे रिझन द्या सिन्स अँगल AOB is equals to 60 डिग्री. हा AOB 60 आहे म्हणून हा 60 झाला AB. कळलं का तुम्हाला AB? बघा बरं हा AB मिळाला 60. कळलं सर्वांना AB 60 आला. मग बघा जर आता हा 60 असेल बघा हा एवढा 60 इथून एवढा हा 60 आहे एवढा. जर हा एवढा 60 तर त्याच्या अर्धा हा 30. इन्स्टंट अँगल थेरम. मग सांगायचं अँगल ACB. आता हे दुसरं घेऊ आपण अँगल ACB. मग काय म्हणता येईल ते? अँगल ACB इज इक्वल्स टू बघा बरं अँगल ACB लक्षात येते का? बघा आता अँगल ACB इज इक्वल्स टू सी. Then see here
नाउ वी वांट टू फाइंड दिस वन सेकंड अँगल ACB. बघा बरं का आता अँगल सेकंड मध्ये काय विचारले अँगल ACB. अँगल ACB काय ACB बघा अँगल ACB बघा अँगल ACB इज इक्वल टू हाफ टाइम्स मेजर आर्क AB. म्हणजे हा ACB कसा आहे बघा ACB हा अँगल ह्या AB च्या अर्धा आहे हाफ ऑफ मेजर आर्क AB. इथे म्हणायचं इज इक्वल टू हाफ टाइम्स मेजर आर्क AB. बघा बरं अँगल ACB हा अँगल बघा ACB हा अँगल ACB जो आहे बघा ACB इज इक्वल टू हाफ टाइम्स मेजर आर्क AB. हाफ टाइम्स मेजर आर्क AB चा अर्धा ह्या AB च्या अर्धा. बघा आता याला रिझन काय आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. कोणता थेरम आहे हा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. त्याच्यानुसार हा अँगल जो असतो हा अँगल ह्याच्या अर्धा असतो हा. मग इथे बघा आता हाफ टाइम्स आता मेजर आर्क AB तर आलाय आपला AB किती 60 त्या टाकून इथे हाफ टाइम्स 60 डिग्री. 2 1 जा 2 3 जा 2 0 जा. सो वी गॉट हियर अँगल ACB इज इक्वल टू बघा अँगल ACB इज इक्वल टू काय हाफ इनटू हे म्हणजे हा 30 दॅट इज इक्वल टू 30. So we got here angle ACB equals to 30 degree. See this one. Angle ACB equals to 30 degree. After that we want to find this arc ACB. Now see fourth one arc ACB. Arc ACB. बरोबर arc ACB कसा काढते arc ACB. ACB कुठे आहे हा ACB. हा तर कसं आहे मग AB तर माहिती आपल्याला 60 आणि हा उरलेला मग बघा टोटल किती 360 त्यातला हा 60 गेला मग उरलेला किती 300. कळतंय आपण काय करूया आर्क AB प्लस आर्क ACB इज इक्वल टू 360 असेल. बघा मेजर आर्क पहिला कोणता AB घेऊ मेजर आर्क AB प्लस पहिला झाला AB दुसरा ACB प्लस मेजर आर्क ACB. मेजर आर्क ACB इज इक्वल टू 360 डिग्री. बरोबर काय मेजर आर्क AB बघा इथून A पासून B पर्यंत मेजर आर्क AB असा AB प्लस मेजर आर्क ACB असा बघा AB प्लस ACB मेजर आर्क AB प्लस मेजर आर्क ACB. तर AB आणि हा ACB दोन्हींचे ऍडिशन किती येते 360. काय रिझन आहे त्याचा मेजर ऑफ सर्कल बरोबर की नाही. मग आपण काय म्हणू शकतो ते हा प्लस हा दोन्ही मिळून काय झालं मेजर ऑफ अ सर्कल इज 360 डिग्री. मेजर ऑफ complete circle पूर्ण सर्कलचं मेजर ऑफ कंप्लीट सर्कल इज 360 डिग्री. बरोबर आहे हे पूर्ण सर्कल बनले ना असं 360 टाकला. आता AB किती 60 हा टाकून दे AB इज इक्वल टू 60 हा 60 आहे बघा मेजर आर्क AB किती काढले आपण 60 तो इथे टाकून द्या मेजर आर्क AB 60 प्लस हा ACB जसाचा तसा मेजर आर्क ACB बघा arc ACB is equal to 360 degree. महिला तिकडे पाठवा. Therefore measure arc ACB is equal to हा 360 minus हा 60 तिकडे गेला minus 60 म्हणजे 360 ने 60 गेला किती उरले 300. So we got here measure arc ACB is equal to 300 degree. जमेल सर्वांना कळलं प्रत्येकाला हा ACB पण मिळाला 300. ओके चला तर त्याच पद्धतीने आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो पण कसा सोडवायचा आहे बघा व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करा तो पण तुम्हाला जमून जाईल. ओके नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सेकंड क्वेश्चन घेऊन टाकूया. ओके थँक्यू स्टुडंट्स. आता बाळांनो अभ्यासाला लागा बरं का. आता बिलकुल टाइमपास करायचा नाही. भरपूर मज्जा केली आता सुट्ट्यांमध्ये भरपूर एन्जॉय केलाय तुम्ही सगळं काही झालंय आता फक्त अभ्यास आणि तुम्ही बिलकुल टाइमपास करायचा नाही फक्त अभ्यास एक अभ्यास. ओके थँक्यू स्टुडंट्स.